मिळाली नाही। त्यामुळे त्यांनी काय केलं तर त्यांनी चक्क एबी फॉर्मची कलर झेरॉक्स काढली आणि ती आपल्या अर्जासोबत अटॅच सुद्धा केली आणि यामुळे खरं तर त्यांचा फॉर्म हा वैध ठरला। त्यामुळे एक प्रकारे संपूर्ण निवडणूक यंत्रणेचे सुद्धा वाभाडे निघालेले आहेत। परंतु शिल्पा केळुस्कर यांच्या कृतीमुळे त्यांनी थेट भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेला मामा बनवल्याची चर्चाही रंगलेली आहे। पती दत्ता केळुस्कर यांच्या प्रयत्नातही बंडखोरी झाल्याचं बोललं जात आहे। काल अर्ज वैध ठरल्यापासून दत्ता केळुस्कर नॉट रिचेबल झालेत। युतीतल्या जागावाटपानुसार हा वॉर्ड क्रमांक 173 शिवसेनेच्या वाट्याला आलाय आणि वॉर्ड क्रमांक 173 मध्ये आता भाजप आणि शिवसेनेचे अधिकृत उमेदवार मैदानात आहेत। शिवसेनेकडनं पूजा कांबळे उमेदवार आहेत, तर अमित साटम यांनी आता निवडणूक आयोगाला पत्र लिहिलंय आणि केळुस्कर यांचा अर्ज रद्द केला जावा अशी मागणी केली आहे। खरं 173 मध्ये दोन्ही अर्ज पडलेत आणि आता एक अर्ज राहील। जो राहील तो महायुतीचा अर्ज असेल आणि शिवसेना आणि भाजप दोघांचा मिळून ठरलेला उमेदवारच लढेल। आणि नागपूरमध्ये तर नागपूरच्या ज्या महापालिकेच्या माजी महापौर राहिलेल्या आहेत त्यांच्याच घरामध्ये बंडखोरी